नमस्कार, मी स्वाती. जर्नी ऑफ हॅपीनेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे आपल्या मेडिटेशनचा 20वा दिवस. फायनली 20व्या दिवसापर्यंत जे कोणी हे मेडिटेशन करत आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज 20व्या दिवशी तुम्हाला हे टास्क असणार आहे की तुम्हाला ना तुमचा एक विजन बोर्ड बनवायचा आहे. आता विजन बोर्ड म्हणजे काय, तर एक जनरली आपण माहिती आहे शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना प्रोजेक्ट वगैरे बनवायचो की एखादं चित्र लावायचो, मग त्याची माहिती लिहायचो वगैरे सगळं. तर विजन बोर्डवर तुमचं विजन बोर्ड म्हणजे तुमचे गोल्स जे काही असतील, किंवा एकदम सोप्या भाषेत सांगते, तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे, त्या गोष्टीचा एक सुंदर असा फोटो शोधा. एक छान असा व्हाईट बोर्ड किंवा तुमच्या वहीमध्ये पण तुम्ही करू शकता, पण ते ना तुम्हाला रोज दिसलं पाहिजे. ते जनरली आता वास्तुशास्त्राप्रमाणे वगैरे म्हणतात की वेस्ट साईडला तो विजन बोर्ड वगैरे लावा, पण असं काय नाही, तुमचे व्हायब्रेशन जास्त मॅटर करतात. येस, ऑफकोर्स वेस्ट साईडला लावा, कारण एखाद्या शास्त्रामध्ये जर एखादी गोष्ट सांगितली गेली आहे ना, तर ती खरंच खूप विचारपूर्वक सांगितलेली गेलेली असते. सो वेस्ट साईडला लावले तरी सुद्धा रिझल्ट खूप लवकर मिळतात. सो तुम्ही नक्की ॲज पर ॲस्ट्रॉलॉजी वगैरे वेस्टला सांगतात मॅनिफेस्टेशनची दिशा आहे. सो तुम्ही नक्की वेस्ट साईडला लावू शकत असाल तुमचा बोर्ड, तर तिथे लावा. तर आता ते बोर्ड मीन्स काय, एवढं काय मोठं करायचं नाही आहे. साध्या सिंपल भाषेत सांगते, एक चित्रकलेचा वगैरे जो पेपर असतो ना, तो घ्यायचा. त्याच्यावरती खूप मस्त ते अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे तुमचा विजन बोर्ड. तर त्याच्यावर तुम्हाला जसं समजा की तुम्हाला आता घर मॅनिफेस्ट करायचं आहे, तर एक छान घराचं चित्र तिथे लावा. त्याच्यानंतर तुम्हाला एखादा छान जॉब किंवा तुम्हाला तुमची गाडी, जे काय असेल ते, छोट्यातली छोटी गोष्ट, मोबाईल फोन पण असू शकतो, लॅपटॉप पण असू शकतो, काहीही असू शकतं. तर ते ना, ते चित्र तुम्ही चिटकवायचं त्या विजन बोर्डवर आणि त्याला म्हणायचं थँक्यू. ओके. आणि रोज दिवसातून निदान एकदा तरी तो विजन बोर्ड बघायचा आहे. ते फिलिंग अनुभवायचं आहे की भले तुमच्याकडे आता तुमचं घर नसेल, तर येस, थँक्यू युनिवर्स, मला हे घर मिळालं आहे, त्यासाठी खूप खूप आभार. प्रेझेंटमध्ये असं समजायचं, असं फील करायचं की येस, ही गोष्ट मला मिळाली आहे. ओके. सो सुरुवातीला खूप सारा विजन बोर्डमध्ये क्लटर नका करू. सुरुवातीला 2, 3, 4 अशी चित्र लावा आणि रोज ते रोज तुमचं विजन बोर्ड. आता ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटतं की विजन बोर्ड माझं जे आहे ते कोणाला नाही कळायला पाहिजे, तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या या वहीमध्ये देखील ती चित्र चिटकवली आणि रोज रात्री झोपताना, म्हणजे निदान ना दिवसातनं एकदा तरी तुम्ही आठवणीने ते बघा की अरे हां, हे थँक्यू युनिवर्स, तू हे मला डिलिव्हर केलं. भले तुम्हाला ती गोष्ट मिळालेली नाही आहे, पण असं समजायचं की ही गोष्ट मला मिळालेली आहे आणि त्याचे आभार मानायचे आहेत. सो हे झालं विजन बोर्डबद्दल. दुसरी गोष्ट, आज जे काही घरामध्ये क्लटर आहे, क्लटर म्हणजे काय, ज्या काही अनावश्यक गोष्टी तुम्ही जमा करून ठेवलेल्या आहेत, थोडक्यात आपल्या भाषेत म्हणायला झालं तर जे काही भंगार खूप वर्षानुवर्ष ज्याचा काहीही तुम्हाला आत्तापर्यंत उपयोग झालेला नाही, अशा गोष्टी जर तुम्ही घरामध्ये साठवून ठेवलेल्या असतील, तर त्या आजच्या आज घराबाहेर काढायच्या आहेत. तुम्हाला त्याचा उपयोग नसेल तर ते दुसऱ्याला देऊन टाका किंवा ते भंगारमध्ये द्या. तुमचं घर जितकं जमेल तितकं आज डिक्लटर करायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा खरंच खूप 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 प्रभाव पडतो. तुम्ही आहे ना, निगेटिव्ह एनर्जी ब्लॉक करता तुमच्या घरामध्ये. मग ते तुमच्या ऑफिस प्लेसवर सुद्धा हे लागू होतं. ऑफिस प्लेसमध्ये पण मी काही जणांच्या डेस्कवर बघते, अनावश्यक नको असलेली कागदं वगैरे जी की फाडायची राहून गेली आहेत म्हणून तिथं ढिगाचा ढीग असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करतात. जितकं छान सुटसुटीत तुमच्या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये सुद्धा गोष्टी असतील ना, तितकं तुमचं माइंड पण खूप स्टेबल राहतं आणि हे तुम्ही अनुभवा.
आज जितक्या घरामध्ये नको असलेल्या अनावश्यक गोष्टी, ते प्लॅस्टिक जमा करून ठेवतात लोकं, किंवा नको असल्या, नाही हे लागेल असं म्हणता म्हणता तुम्ही ना ती गोष्ट फेकून देताना विचारा की मागच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टीचं मागच्या 5 वर्षात 10 वर्षात मी ह्याला हात तरी लावला आहे का, नसेल हात लावला म्हणजे ती तुमच्या काहीही कामाची नाही, तर ती गोष्ट तुमच्या घराबाहेर गेली पाहिजे. ओके. सो आणि तुम्ही हे करून बघा. ऑफिस प्लेसमध्ये पण तुमचा जेव्हा तुम्ही ते ड्रॉवर वगैरे उघडता त्याच्यामध्ये गठ्ठेचे गठ्ठे जर पेपर साठले, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळेल जेव्हा तुम्ही ते क्लीन कराल आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन त्या ऑफिस डेस्कवर बसाल काम करायला, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळेल की पीस ऑफ माइंड ह्या सगळ्या गोष्टी. जेव्हा एखादं क्लटरवालं घर बघता आणि क्लटर फ्री घर बघता, खूप फरक पडतो. आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आपल्या वर्किंग प्लेसवर म्हणा किंवा घरामध्ये म्हणा, ते आज तुम्ही करायचं आहे. घरामध्ये असणाऱ्या अनावश्यक गोष्टी, खूप दिवसाची रद्दी काढायची राहिली असेल, काहीही काम करायचं राहिलं असेल ना, आज ते काम करायचं आहे. डिक्लटर युअर होम अँड डिक्लटर युअर माइंड. ओके. सो आज ही गोष्ट नक्की करा. 20व्या दिवशीचं टास्क झालं की मला डे 20 डन असा मेसेज पाठवायचा आहे. थँक्यू सो मच. आणि येस, 5 मिनटं मेडिटेशन करा, ग्रॅटिट्यूड वगैरे जे काय आपण रोज प्रॅक्टिसेस करतो ते देखील करायचं आहे. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली. थँक्यू.